तत्परतेने समाप्त केल्यावर आतांग डोहातून वर येणारे श्वाप त्यांच्याबरोबर लढाई करील आणि त्यास जिंकून जिवे मारील. हां, वचन सांगतंय की जे श्वापद आहे अथांग डोहातले, प्रकटीकरण याचा 9वा अध्यायाचा 11 वचनामध्ये आपण बघितलेले, जे अथांग डोहातून येणार आहे, जे 8वा राजा असणार आहे अँटिक्राइस्ट. प्रेज द लॉर्ड. आपलं झगडणं, विश्वासणाऱ्यांचं झगडणं, आपलं माणसांबरोबर झगडणं नाही आहे, तर आपलं झगडणं हे अंतराळातल्या दुरात्म्याच्या शक्तीबरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. आज जे काही जगामध्ये चाललेलं आहे, तर विश्वासणारे ह्यांना कळत नाही की आपण माणसाबरोबर झगडत नाही आहे. या चर्चला कळत नाही आपण माणसाबरोबर झगडत नाही आहे, तर आपलं युद्ध सैतानाबरोबर आहे, अंधारातल्या दुरात्म्याची शक्तीविरुद्ध आहे. कारण जी लोक आपल्या विरुद्ध काम करतात आहे, या जी लोक चर्चला विरोध करतात आहे, जी लोक सुवार्तेला विरोध करतात आहे, त्यांच्या पाठीमागं असलेल्या सैतानाच्या सामर्थ्याने प्रेरित होऊन ते विरोध करतात आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. आपण जसं म्हटलं की आत्ता गाणं गायलं काय, रूहला बोलवलं, आपण आत्म्याला बोलवतोय जसं काय. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस आत्मा उतरून येतो इथं, त्यावेळेस काय होतं, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कार्य होतं. आमचा आत्मा पेटला जातो, आमचा आत्मा चेतवला जातो, आमचा आत्मा जागरूक होतो, आमचा आत्मा देवाच्या वचनाकडं कान द्यायला तत्पर असतो. प्रेज द लॉर्ड. हे का होतं, कारण आत्मा येतो. बरोबर आहे. तसं त्यांच्या पाठीमागं पण आत्मे काम करत असतात. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे ना. आणि हे आत्मे का काम करत असतात, की त्यांचा विरोध जो आहे, त्या आत्म्यांचा विरोध, सैतानाचा विरोध कोणासाठी आहे, कोणावरसाठी आहे, जी स्वार्थ सांगतात त्यांच्या विरुद्ध काम करणारे ते आत्मेत. बरोबर. म्हणून ते त्या आमच्या पाठीमागं आत्मा आहे म्हणून आम्ही सुवार्थ सांगतो, तसं त्यांच्या पाठीमागं आत्मा आहे, ते विरोध करतात. कळतं का तुम्हाला. आत्मेच नसते तर भांडण्याचं कारणच नव्हतं काय. प्रेज लॉर्ड. आमचं काम काय आहे, आमचं काम भांडणं नाही आहे, तर आमचं काम काय आहे, प्रीती करणं आणि शांतीची सुवार्थ सांगणं. म्हणून म्हटलं की शांतीची पादत्राणे म्हटलेलं आहे. म्हणजे सुवार्थ सांगण्यामध्ये आपल्याला शांतीची पादत्राणं वापरणं गरजेचं. का माहिती आहे का, पण पाऊल पण विरोध करत होता. जो शाऊल होता, ज्याचा पाऊल झाला, तो शाऊल विरोध करत होता, विश्वासणाऱ्यांना तुरुंगात टाकत होता. आणखी म्हणतोय म्हणजे तो पण विरोध करत होता, पण त्याच्या पाठीमागे एक धर्मांध आत्मा ज्याला म्हणतो काम करत होता. एक रूढी परंपरेचा आत्मा, एक नियमाचा आत्मा, एक जुन्या कराराने चालणारे जे नियमशास्त्र आहे, त्याने तो प्रेरित होऊन ख्रिस्ताला विरोध करत होता तो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्याचा उद्देश हा त्याच्या दृष्टीने चांगला होता, पण देवाच्या दृष्टीने तो योग्य नव्हता. प्रेज द लॉर्ड. कारण तो जुन्या कराराचं पालन करत होता. आणि हा जो ख्रिस्त जुन्या कराराला विरोध करत आहे का, या नियमशास्त्राला विरोध करत आहे का, मंदिराला विरोध करत आहे का, म्हणून तो ख्रिश्चन लोकांवर ते अटॅक करत होता. पण ज्यावेळेस त्याला सत्य कळलं, तर त्याच्यासारखा वापरणारं हत्यार या पात्र परमेश्वराला दुसरं सापडलं नाही. प्रेज द लॉर्ड. नवीन कराराचे 14 अध्याय एका व्यक्तीने लिहिलेले आहेत, जो विरोध करत होता. म्हणून विरोधाचं पात्र हे वापरण्याचं पात्र कधी होईल माहिती का, की त्याच्यापर्यंत कोणीतरी सुवार्थ सांगायला जाईल. प्रेज द लॉर्ड. मग वचन सांगते ना की त्याच्यापर्यंत कोणीतरी सुवार्थ सांगायला गेल्यानंतर त्याला सत्य कळलं, आणि मग सत्य कळल्यानंतर सत्याने काय केलं, त्याला बंधनमुक्त केलं, आणि तो बंधनमुक्त झाला, आणि त्याच तत्परतेने तो ख्रिस्ताची सुवार्थ सांगू लागला. प्रेज द लॉर्ड. म्हणून परराष्ट्रीयांमध्ये वापरण्याचं पात्र असं परमेश्वराने त्याला बनवलं. म्हणजे हे काय माहिती का, धार्मिकपणाचा अंधपणा आहे. धार्मिकता दाखवतात, आणि कुठे कुठे धार्मिकतापणा दाखवण्यामध्ये गर्व अहंकार येतो. शास्त्री पुरुष हे कठीण अंतःकरणाचे. स्तेफन म्हणतो की तुम्ही ताठ मानायचे आणि कठीण अंतःकरणाचे आहेत, आणि तुम्ही परमेश्वराच्या आत्मेला खिन्न करताय. कारण आत्मा जे सांगतोय ते तुम्ही स्वीकारच करत नाही आहे. कारण ज्या येशू ख्रिस्ताला तुम्ही वधस्तंभावरती खिळलेलं आहे, तोच येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र आहे, जो कोकरा बनून पृथ्वीवरती आलेला आहे.
प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला त्याचा स्वीकार करायचा नाही आहे. हा देवाचा प्रॉब्लेम नाही आहे, तर तुमचा धार्मिकपणाचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्या धार्मिकतेपासून वळतच नाही सत्य जाणून घ्यायला, कारण सत्य तुम्हाला बंधनमुक्त करणार आहे. कारण देवाने सांगितलेले, यशामार्फत सांगितलेले, इर्मायामार्फत सांगितलेले, आदामामार्फत सांगितलेले, अब्रामामार्फत सांगितले, मोशेमार्फत सांगितले, दाविदामार्फत सांगितले का एक दाविदाच्या कुळातून येणार आहे, अब्रामाची संतान असणार आहे तो. प्रेज द लॉर्ड. ज्याला शेवटचा आदाम म्हणणार आहे, तो तुमची पाप क्रूस खांबावरती घेणार आहे. म्हणजे शास्त्री पुरुष येशूला ख्रिस्ताला म्हटलं ना की तू जर खरं देवाचा पुत्र असेल तर क्रूस खांब सोडून खाली ये. प्रेज द लॉर्ड. बरोबर. आणि तो चोर पण म्हटला एक, तू देवाचा पुत्र असेल तर आमची मुक्तता कर. प्रेज द लॉर्ड. पण दुसरा चोराच्या अंतःकरणात कार्य झालं, देवाने कार्य केलं. तो म्हटला मी पश्चाताप करतो येशू ख्रिस्त, आणि तू ज्यावेळेस आपल्या राज्यानुसार येशील माझी आठवण कर. प्रेज द लॉर्ड. येशूने म्हटलं आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. येशूने काय केलं त्या क्रूस खांबावरती, बापा यांना क्षमा कर, हे काय करतात ह्यांना समजत नाही आहे. म्हणजे बापा ह्यांचा जो धार्मिकपणा हा ह्यांना तारणाकडं आणण्यास अडखळण ठरत आहे. सांगते ना, ह्या युगाच्या दैवताने अविश्वासणाऱ्यांची मनं आंधळी केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून हे ख्रिस्तामध्येच फक्त आपण पाहतो की एकच असा व्यक्ती आहे, या एकच असा देवाचा पुत्र आहे, या एकच असा देव आहे जो मनुष्य बनून पृथ्वीवरती आला आणि मानवाच्या पापासाठी क्रूस खांबावरती गेला. मानवासाठी जर देव मानव बनून पृथ्वीवरती येतोय आणि मानवाच्या मध्यस्थीसाठी आपला प्राण देतोय, त्याच्यापेक्षा सत्य हे जगामध्ये दुसरं कुठलंच नाही आहे. कारण त्याच्या रक्तामुळंच आमच्या पापाची क्षमा झालेली आहे. बरोबर. आणि त्या क्रूस खांबावरती पण तो म्हणतो, तो दाखवतो की तो खरोखरीच देवाचा पुत्र आहे. की तो म्हणतो बापा यांना क्षमा कर, हे काय करतात ह्यांना कळत नाही. त्यावेळेस जो शताब्दी, जो विधर्मी आहे, जो कधीच 10 आज्ञा पाळलेल्या नाही आहेत, जो कधी सिनगॉगमध्ये गेलेला नाही आहे, जो कधी रूढी परंपरा ज्यूंच्या पाळलेल्या नाहीत, ज्याला देव पण माहीत नाही, तो शताब्दी म्हणतो की हा खरोखरीच देवाचा पुत्र आहे. म्हणजे त्यांना कळतं, जे आंधळे त्यांना कळतं की खरोखरीच देवाचं कोण व्यक्ती आहे की ज्या लोकांनी क्रूस खांबावरती त्याला दिलं, तो मारताना त्यांना शिव्याशाप देण्याऐवजी तो त्यांना क्षमा करतो म्हटल्यावर हे ज्यावेळेस त्याच्या कानावरती पडलं त्यावेळेस त्याच्यामध्ये बदल घडून आणला असणारच की हा खरोखरीच तो, कारण अंतःकरणापासून मला हा खरोखरीच कारण मनुष्य क्षमा करू शकत नाही ज्यांनी त्याला क्रूस खांबावरती दिलेले. हा देवाचाच पुत्र असू शकतो की जो क्रूस खांबावरती त्याला दिलेल्या लोकांना क्षमा करू शकतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून ख्रिश्चनिटीमध्ये गर्व अहंकार नाही तर लीन नम्रता आहे. म्हणून ख्रिस्ताने काय सांगितलं क्रूस गुड फ्रायडेला हा संदेश पण एक मी घेणार होतो, त्यांना सांगणार होतो की येशू ख्रिस्ताने जो झगा उतरवला ज्यावेळेस वालांडणाचं भोजन करणार होते बघा, आणि वालांडणाचं भोजन करत असताना वचन सांगते की ख्रिस्ताने आपला जो झगा, त्यात पहिल्यांदा आतले कपडे असायचे एवढे त्यांचे, आणि मग बाहेरून झगे असायचे कोटसारखा असं लांबलचक. तर ते वचन सांगते की येशू ख्रिस्ताने तो आपला वरचा कोट काढला आणि मौल्यवान असे कोट झगा येशूचा होता तो, आणि त्यांनी कोट काढून काय केलं, खुंटीवरती टांगला आणि मग पाणी घेऊन जे आतले कपडे होते त्यांनी शिष्यांचे पाय धुतले. प्रेज द लॉर्ड. म्हणजे 2 कॅरेक्टर दिसतात आपल्याला तिथं. एक झगा काढून खुंटीवरती टांगणारा देव, दैवत्व. नीट लक्षात घ्या. झगामध्ये काय सामर्थ्य आहे, शक्ती आहे, गौरव आहे, दैवीपण सगळं झगामध्ये, ते सगळं त्यांनी उतरवलं आणि खुंटीवरती टांगलं. खुंटी कोण आहे? परमेश्वर. खुंटीवरती टांगलं म्हणजे स्वर्गाच्या सर्व गोष्टी त्यांनी बाजूला ठेवल्या आणि मनुष्य बनून लीन नम्र होऊन त्यांनी काय केले, शिष्यांचे पाय धुतले. आणि तो म्हटला मी जरी गुरु आहे तर मी मनुष्य आहे, मी जसं करतो तसं तुम्ही करा. कारण जर एवढी लीन नम्रता जर स्वर्गाचा एकुलता एका पुत्र दाखवू शकतो मनुष्य बनून आल्यानंतर, तर आपण कोण आहेत?
आपण सुद्धा तो म्हणतो मी जसं करतो तसं तुम्ही करा. आणि तो म्हणतो वचन सांगते की त्याने शिष्यांचे पाय धुतले. कोण देव आहे की जो स्वर्ग उतरून पृथ्वीवरती येऊन मनुष्याचे पाय धुल? मनुष्य लायकीचा आहे का त्या पाय धुण्याच्या? प्रेज लॉर्ड. एक वेळ येता एक पुत्र इंदाराबा सखरी नमो खराबा खांताना रबा खांताना शित्तिरिबी ओ रे रवा खरा लबा खाना. आत्मा चालवतोय रेबी खरा का. धन्यवाद परमेश्वरा देपा, तू अद्भुत आहे. येशू ख्रिस्ता देपा तुझ्या नावाला धन्यवाद मागतो, तुझा गौरव करतो परमेश्वरा देपा. आमच्यासाठी देपा तू गंधर्बो खराला बाखांताना रबा खांताना आपला जागा उतरवला देपा. ते स्वर्गीय सामर्थ्य होतं, ते दैवत्व होतं देपा. ते देपा तुझा अभिषेक होता, ते तुझं गौरव होतं देपा. त्याच्यामध्ये परमेश्वरा देपा पूर्णतः स्वर्गाचं सामर्थ्य वाहत होतं देपा. ते तू खुंटीवरती टांगलंस. आणि परमेश्वरा देपा तू सेवकाचं रूप धारण केलं. आणि देपा तू म्हटला जसं मी सेवा करतो तसं तुम्ही पृथ्वीवरती सेवा करण्यासाठी तुम्हाला पाठवलेले, ना की मान महिमा हुद्दा या चर्चमध्ये मोठ्या जागा घेण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं नाही. तर तुम्ही सेवक आहात. आणि जशी मी सेवा करतो तशी तुम्ही सुद्धा दुसऱ्यांची सेवा करा. थँक्यू जीजस देवपा. एक उदाहरण म्हणून तो आमच्यासाठी आलेला आहे देवपा. खरोखरीच आम्ही ह्या गुड फ्रायडेमध्ये देवपा बराबा ह्या गोष्टीचं चिंतन करावं देवपा की आम्ही सेवा देणारं असावं, आम्ही सेवक असावं देवपा, आम्ही क्षमाशील असावं देवपा, आम्ही लीन अंतकरणाचं असावं, आम्ही नम्र असावं देवपा. कारण स्वर्गाचं राज्य त्यांचंच आहे देवपा. ओ थँक्यू जीजस देवपा. धन्यवाद 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 देवपा. ओ थँक्यू जीजस देवपा. ओके, आता आपण बघतो तिथं माहीत नाही हे परमेश्वर काय दुसरीकडे नेतं आहे. तर सांगायचा उद्देश की धार्मिकता मनुष्याला गर्व अहंकाराकडं नेते, तर लीन नम्रता आम्हाला ख्रिस्ताकडं नेते. प्रेज लॉर्ड. प्रीती. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून जेवढं धर्मांध आहे, या जेवढं धार्मिकपणा येतो ना माणसाच्या अंतकरणात, ते सुवार्तेला अडखळण ठरत असतं. म्हणून अनेक चर्चेस या अनेक मिनिस्ट्री का पाडलेल्या आहेत की जिथं गर्व अहंकार येतो आणि ख्रिस्ताच्या ऐवजी मनुष्य मोठा होतो. चर्चेसमध्ये लोक ख्रिस्ताला भेटायला नाही जात, त्या व्यक्तीला भेटायला जातात जो अभिषेक घेऊन आलेला आहे. त्याच्या नावामुळं ख्रिस्ताचं नाव ज्यावेळेस लपलं जातं त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस मग त्यामध्ये एक प्रोफेशनलशिप येतो, एक धार्मिकता येते. कळते का तुम्हाला? आणि मग त्या ठिकाणी काय होतं, मग अभिषेक तर परमेश्वराचा येणार, कारण जिथं ख्रिस्ताचं सुवार्थ आहे, ख्रिस्ताचा शब्द आहे, तिथं अभिषेक उतरून येणार. प्रेज लॉर्ड. पण त्याच्यातून आम्हाला हे शिकणं गरजेचं आहे की ॲक्च्युली आम्हाला व्यक्ती पाठीमागं नाही तर आम्हाला ख्रिस्ता पाठीमागं जायचं आहे. आणि ज्यावेळेस ख्रिस्त भेटल आपल्याला त्यावेळेस आमच्या अंतकरणात आतून बाहेर बदल होईल. सर्वात जे शास्त्री पुरुष जे कठीण अंतकरणाची होते ना, जड ज्याला म्हणतो कठीण अंतर आणि ताठ मानेची, आज आमची तीच अवस्था आहे परराष्ट्रांची. आज आपण त्या स्टेजवर येऊन ठेवलेलं आहे की मोठ्या मोठ्या चर्चेसमध्ये झगे हुद्दे ह्याला महत्त्व दिलं जातं आहे. प्रेज लॉर्ड. आणि ज्यावेळेस झगे हुद्दे ह्याला महत्त्व येतं ना, तिथं मग कुठंतरी मग धार्मिकताला फर्स्ट प्रायोरिटी येतो अभिषेकापेक्षा. त्या व्यक्तीला किती ज्ञान आहे, त्या व्यक्तीवरती खरंच अभिषेक आहे का, त्या व्यक्तीच्या मुखातून देवाचं आत्मा बोलतो आहे का, ह्याच्यापेक्षा त्या व्यक्तीचं पद काय, हुद्दा काय, त्यांनी काय क्वालिफिकेशन आहे, या त्याला त्यांनी काय म्हणतात ते डिप्लोमा कुठलं ते असं हां काय केलेलं आहे थिओलॉजी, त्याला महत्त्व जास्त ज्यावेळेस दिलं जातं त्यावेळेस मग आत्मा खिन्न होतो. कारण आत्म्याला तिथं वाव नसतं, तिथं फक्त डिग्रीला वाव असतं, हुद्द्याला वाव असतं, त्या पदाला मान सन्मान असतो. आणि मग तिथं ख्रिस्त नसतो, तिथं फक्त ज्ञान असतं फक्त. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून तिथं अंतकरणामध्ये बदल होत नाही का माहिती आहे का? कारण अंतकरणामध्ये बदल करणारा आत्मा, अंतकरणामध्ये बदल करणारा आत्माच नाही आहे तर बदल कसा घडणार? प्रेज लॉर्ड. तिथं आत्मा पाहिजे. आणि ज्यावेळेस तिथं आत्मा असतो, आत्मा म्हणजे कोण? ख्रिस्ताची साक्ष देणारा, ख्रिस्त गाजवणारा, या ख्रिस्ताचा आत्मा, तोच आपल्याला बंधनमुक्त करू शकतो. प्रेज लॉर्ड. आमच्या मनातला अहंकार गर्व कधी निघल? ज्यावेळेस आत्मा आमच्यामध्ये काम करल आणि त्यावेळेस आमच्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द हे दुसऱ्याला प्रेरणादायक, दुसऱ्याला उत्तेजन देणारे, दुसऱ्याच्या मध्यस्थीसाठी आणि दुसऱ्याला उंचवण्यासाठी या मार्गदर्शन करण्यासाठी आमचे शब्द असतील.
आम्ही अडखळण करणारे होणार नाही, आपण त्रास देणारे होणार नाही, आपण सुवार्तेला ज्याला म्हणतो ना आडकाठी होणार नाही, या निंदा करणारे सुद्धा होणार नाही. तर आपल्याद्वारे ख्रिस्ताच्या प्रत्येक सेवकाला मदत आणि सहकार्य होईल. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. कारण आम्ही सुद्धा जो जागा असतो ना तो जागा खुंटीवरती काढणं गरजेचं आहे. कारण येशू ख्रिस्त म्हटलेलं मी सेवा करायला आलेलो आहे. प्रेज लॉर्ड. ओके. त्या पातक्यास बजाविले असून त्याने आपली दुष्टाई व कुमार्गही सोडली नाही. हां, आता नीट लक्षात घ्या, हे 2 संदेष्ट कोण आहेत? पृथ्वीवरती पाठवण्यात आलेले पहारेकरी आहेत. बरोबर आहे, जी ख्रिस्ताची स्वार्थ परत गाजवण्यासाठी पाठवलेले. बरोबर. कारण मंडळी, पास्टर्स, 5 पदरी सेवा निघून गेलेली आता स्वर्गारोहणाद्वारे. प्रेज लॉर्ड. बरोबर. आणि मंडळी निघून गेल्यामुळं ही 2 संदेष्टे कशाला पाठवले देवाने? की पुन्हा एकदा सुवार्थ सांग. पण त्यांचा संदेश कसा आहे? मधासारखा गोड आहे जिभेला, पण पोटात काय आहे? कडू आहे. बरोबर आहे ना. आणि म्हणून ह्या संदेश ते ज्यावेळेस सुवार्थ सांगतात, बरोबर आहे ना, तसं एजकेलला पण सांगितलं, की एजकेलला सांगितलं की तुला मी पहारे करून नेमलेलं आहे आणि इस्रायलवरती तू काय करायची? स्वार्थ सांगायची, घोषणा करायची. बरोबर. हां, परत एकदा ते 3:9-19. तू त्या पातक्यास बजावला असून तू पातक्यास बजावले असता, या इस्रायल राष्ट्रात बजावल्यावरती हां त्याने आपली दुष्टाई व कुमार्गही सोडली नाही. जर दुष्टाई आणि कुमार्ग त्याने सोडला नाही, हां, तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल. तो दुष्टाईमुळं मरल. हां. आणि तू आपला जीव बचाविला असे होईल. तू आपला जीव बचावशील. हे 2 संदेष्ट कशाला आलेले? आपला जीव वाचवण्यासाठी आणि दुष्टाईला वॉर्निंग देण्यासाठी. का? की हे जे मंदिर तुम्ही बांधताय, या मंदिराची गरज नाही आहे. बरोबर. हे जे रूढी परंपरा करताय, हे जे धार्मिकपणा करताय, आत्ताच जे धार्मिकपणा मी बद्दल बोलतोय, हे धार्मिकपणा करताय तुम्ही, या धार्मिकपणाची गरज नाही आहे. का? कारण कोकरा ऑलरेडी 2000 वर्षापूर्वी वधलं गेलेले आहेत ख्रिस्त, आणि आम्ही त्याच्यात 2 जैतुनाची 2 झाडं आहोत, जे त्या त्या जे तुमचं दीपस्तंभ आहे त्यामधून स्त्रवणारे सुवर्ण तेल स्त्रवणारे आम्ही 2 अभिषिक्त आहोत, जे आम्ही येशू ख्रिस्ताला जुन्या करारापासून त्या आत्तापर्यंत येशू ख्रिस्ताची प्रत्येक हालचाल आणि येशू ख्रिस्ताची प्रत्येक मुवमेंट आम्ही बघितलेली. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून तो कोकरा जो होता, जुन्या करारामध्ये काय होता, नवीन करारामध्ये काय आहे, आणि आत्ता काय करत आहे, ते 2 संदेश म्हणतात आम्ही पाहिलेले. आणि आम्ही त्यासाठीच आलेलो आहे की तुम्ही हे मंदिर जे बांधताय ना, ह्याचा काय, हे परमेश्वराने लावून दिलेली ती नियम रूढी परंपरा होती ख्रिस्त येईपर्यंत. पण ज्यावेळेस ख्रिस्त आला त्यानंतर नियमशास्त्र संपलं. योहान हा शेवटचा संदेष्टा होता, ज्याच्याबद्दल आपण बाप्तिस्म्याबद्दल आपण सांगितलं की योहान हा कोण होता? योहान हा जुन्या करारातला शेवटचा संदेष्टा आहे. योहानानंतर जुना करार संपला आणि ख्रिस्तापासून नवीन करार सुरू झाला. प्रेज लॉर्ड. कारण वचन काय सांगतंय योहानाबद्दल? येशू ख्रिस्त काय म्हटलं की स्त्रीपासून जन्मलेला योहानापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, पण जो स्वर्गाच्या राज्यात जन्मला तो योहानापेक्षा श्रेष्ठ आहे. काय बोल्ड स्टेटमेंट आहे, या काय डोळे उघडणारं स्टेटमेंट आहे. म्हणजे योहान काय करत होता? जो येणारा मसीहा आहे, या जो ख्रिस्त आहे, त्याचा मार्ग नीट करत होता की पश्चाताप करा, पापी पदरी घ्या, कारण ख्रिस्त येत आहे, स्वर्गाचं राज्य जवळ येते, अशी घोषणा करत होता. पण ख्रिस्त आल्यावरती काय म्हटला? स्वर्गाचं राज्य ऑलरेडी आलेलं आहे. म्हणजे ख्रिस्त कोण आहे? स्वर्गाचं राज्य उघडणार आहे. प्रेज लॉर्ड. कारण ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर प्रत्येक व्यक्तीचा नवीन जन्म झालेला आहे, नवीन उत्पत्ती. जुनं ते होऊन गेलं, सगळं नवीन झालेलं आहे. म्हणजे
ख्रिस्तानंतर काय होतं, प्रत्येक व्यक्तीचा नवीन जन्म आहे. म्हणजे नवीन जन्म झालेला प्रत्येक व्यक्ती योहानापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण जुन्या करारामध्ये कोणाचा नवीन जन्म होत नव्हता, कारण तोपर्यंत ख्रिस्ताचं मध्यस्थी क्रूस खांबाची नव्हती. पण ख्रिस्तानंतर प्रत्येक व्यक्तीचा नवीन जन्म झाला. म्हणून मागच्या वेळेस असं आपण बघितलं की नवीन जन्माचा अर्थ खरा काय होतो माहिती का. जसं एखादी त्यावेळेस स्त्रीमधून कुठला त्या मुलाचा बाळाचा कुठला भाग बाहेर येतो, डोकं, बरोबर. ख्रिस्त आमचं मस्तक आहे, आपण त्याचं शरीर आहोत. मस्तक बाहेर आलं आहे ना, मस्तक पुनरुत्थान झालं आहे ना, झालं का नाही, म्हणून त्याला मस्तक म्हटलेलं आहे, बरोबर. म्हणजे नवीन जन्म आहे तो, ख्रिस्ताचा नवीन जन्म झालेला आहे, पुनरुत्थान झालेला आहे. आणि आपण कधी होणार आहे पुनरुत्थान, त्याच्या आगमनावेळेस. प्रेज द लॉर्ड. मग आपण शरीर आहोत, आता शरीराचं पुनरुत्थान बाकी आहे. ज्यावेळेस मस्तक येईल त्यावेळेस हे शरीर जाऊन मस्तकला चिटकल स्वर्गामध्ये, आणि मग शरीर पूर्ण होईल. कळतं. हे एवढं नवीन जन्माचा अर्थ आहे. ख्रिस्ताचं डोकं म्हणजे म्हणून त्याला मस्तक म्हटलेलं आहे. आम्ही शरीर आहोत, आमचं अजून पुनरुत्थान व्हायचं आहे, पण ते होणार आहे. कारण मस्तकाचं पुनरुत्थान झालं तर शरीराचं पण पुनरुत्थान होणार आहे. म्हणून आमचं नवीन जन्म आहे. नवीन जन्म याचा अर्थ ख्रिस्तात जन्म, देवाच्या योजनेप्रमाणे जन्म. योहानापर्यंत होत नव्हता, कारण योहानापर्यंत सगळे सुखलोकात होते, त्यांचं पुनरुत्थान नव्हतं. पुनरुत्थानाचं सामर्थ्य ख्रिस्ताला मिळालेले. पुनरुत्थान ख्रिस्ताला म्हटलेले पुनरुत्थानातलं प्रथम फळ. कारण पुनरुत्थान होण्यासाठी ख्रिस्तच योग्य होता, कारण त्याच्यामध्ये काही पाप आढळलं नाही. म्हणून देवाने तिसऱ्या दिवशी त्याला पुनरुत्थान केलं. पण अब्रामाला पुनरुत्थान करू शकत नव्हता, मोशेला नव्हता, दाविदाला नव्हता, कारण सगळे आईच्या उदरामुळं, त्या पापामुळं, आईच्या उदरापासूनच भ्रष्ट स्वभावचे होते, पापामध्ये वाढलेले होते. पण ख्रिस्ताला आईच्या उदराची गरज नव्हती, कारण तो स्वर्गातून आला होता. देवाने एकुलता एक पुत्राला ठेवलं होतं, राखून ठेवलं होतं, की जगासाठी तो तारणारा होणार आहे. प्रेज लॉर्ड. पण हा देवाचा पुत्र ज्यावेळेस झगाकडून खुंटीवरती टांगतो आणि पाय धुतो, तर तो म्हणतो की मी जसं केलं तसं तुम्ही असा, कारण पृथ्वीवरती तुम्ही सेवक आहात, सेवा करायला आलेला आहात. कारण जगातले लोक सगळे भ्रष्ट आहेत, जगातले लोक सगळे असमंजमध्ये आहेत, जगातले लोक सगळे आंधळे आहेत, त्यांना ख्रिस्ताचा प्रकाश माहीत नाही आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला ख्रिस्ताचा प्रकाश कळलेला आहे, त्यावेळेस आमच्यामध्ये लीन नम्रता का असावी माहिती का. कारण आमच्या लीन नम्रतेने शाऊल पाऊल होऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. कारण शाऊलाकडं कोण गेलं असतं नसतं, तर शाऊलाला कळलंच नसतं की मला पाऊल देवाने ठेवलेलं आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या राज्यासाठी महानरित्या तो वापरला गेलेला आहे. कसं आहे तो अनेक लोकांच्या टेस्टमनी आहे का तुम्ही, मोठे मोठे जे देवाचे सेवक आहेत. पास्टर दिनाकरण म्हणतात मी तर आत्महत्या करायला चाललो होतो. अंकुर नराला म्हणतात मी तर ड्रग्समध्ये मी तर त्याच्यातच मरत होतो. पण त्या देवाच्या कसं वापरतोय देव, प्रत्येक व्यक्तीला माहितीले वापरतोय. प्रेज लॉर्ड. त्यांना कोणीतरी जाऊन सांगितलेलं आहे आणि मग त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून आम्हालासुद्धा आमच्या विरोधकाला का सांगणं गरजेचं माहिती आहे का. कारण आत्तापर्यंत तो अंधारात आहे, त्याला माहीत नाही आहे. पण ज्यावेळेस त्याला ख्रिस्त कळल त्यावेळेस तो सुद्धा ख्रिस्ताला तारणारा म्हणून काय करेल, स्वीकार करेल. त्यावेळेस त्याचे डोळे उघडतील आणि मग त्याला सत्य कळल्यावरती त्याला बंधनमुक्त होईल. प्रेज द लॉर्ड. ओके. हे 2 संदेष्टे जे होते ते पहारेकरी म्हणून पाठवण्यात आलेले. पण हे पहारेकरी म्हणून पाठवण्यात आल्यावरती सुद्धा जगाने त्यांचं ऐकलेलं नाही आहे. इस्रायल राष्ट्राने त्यांचं ऐकलेलं नाही. इस्रायल राष्ट्र मंदिरामध्ये काम करत होते. ते अजून काय म्हणतात त्याला, वालंडन सण पाळत होते, मंडपाचा सण पाळत होते, रूढी परंपराने चालत होते. आणि संपूर्ण जगातले लोक आता इस्रायल राष्ट्राकडे येणार आहेत मंदिर बांधल्यानंतर. आणि इस्रायल राष्ट्र हे प्रख्यात होणार आहे, म्हणजे ज्याला म्हणतो नावलौकिक होणार आहे त्याचं. पण इस्रायल राष्ट्राला परमेश्वर कसा बघतोय शेवटच्या काळामध्ये आपल्याला आज इस्रायल राष्ट्र कसं दिसतंय, पण परमेश्वराची दृष्टीने आपली दृष्टीमध्ये फरक कसा काय. पण वचन काय सांगतंय, शामुएलला काय म्हटलं परमेश्वर, तू बाहेर बघतोय, मी अंतःकरण बघतो.
जरा बरं, त्याला वाटलं की मोठं रूप असल्यावरती हा राजा होईल, पण तर तू बाह्य रूप बघतो, मी अंतकरण बघतो. प्रेज लॉर्ड. तसंच आहे इस्रायल राष्ट्राचं अंतकरण काय आहे, पुढं बघूया. 8वं वचन, रेव्होल्यूशन 11वा अध्याय. आणि प्रगट. आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिसर म्हटलेले असे जे मोठे नगर आणि ज्या त्याच्या प्रभूला वधस्तंभावर ठेवण्यात आले होते, त्याच्या रस्त्यावर त्याची प्रेते पडून राहतील. हां, अथांग डोहातून अँटिक्राइस्ट जो आहे हा कारण इस्रायल राष्ट्र आज जर तुम्ही इस्रायल राष्ट्रामध्ये जर सुवार्ता इस्रायल राष्ट्रामध्ये 60% ज्यूज आहेत, 30% जे आहेत हे मुस्लिम आहेत, अरब वगैरे येते, 5 to 6% ऑर्थोडॉक्स आहे, सदुकी पुरुषी वगैरे येते, आणि 2 या 3% ख्रिश्चन आहेत, आणि 1% अदर कास्ट सगळे बाकीचे. आज अशी अवस्था आहे इस्रायलमध्ये. इस्रायलमध्ये 2 ते 3% फक्त ख्रिश्चन आहेत, 60% ज्यूज आहेत. ओके, सुवार्थ स्वीकारत नाही आहे येशूची इस्रायल राष्ट्र. आज अशी परिस्थिती आहे. पण परमेश्वर काय पाहतो, त्यांना कसं बघतो, परत एकदा वाचा. आणि आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिसर म्हटलेले असे जे मोठे नगर हां, येरुशलेमला काय नगर, इस्रायलला काय म्हटलेले, सदोम आणि मिसर. प्रेज लॉर्ड. आज ही अवस्था आहे. सदोममध्ये काय चाललं होतं, जार कर्म, व्यभिचार, बरोबर. आता एक दुपारी मी बसल्या बसल्या ह्या विषयावरच मनन करत होतो, आणि गे कल्चर ज्याला म्हणतो, ट्रान्सजेंडर ज्याला म्हणतो. आता 2 प्रकारचे गे कल्चर म्हणजे वेगळे, ट्रान्सजेंडर वेगळे. तुम्हाला माहिती आहे का नाही मला नाही. ट्रान्सजेंडर म्हणजे पुरुषांनी स्त्री होणं आणि स्त्रीने पुरुष होणं, ह्याला ट्रान्सजेंडर म्हणतात. आणि गे म्हणजे पुरुष आणि स्त्री. हां, ते समलिंग म्हणतात. हे लिंग बदल आणि ते समलिंग. हां, बरोबर, हे मराठीत पाहिलं. हे 2 वेगवेगळे गोष्टी. सर्वे केला त्यांनी. तेल अवीव जे इस्रायलची राजधानी होती पूर्वी, आता येरुशलेम राजधानी केली डोनाल्ड ट्रम्पने, माहिती आहे ना. तर तेल अवीव जी राजधानी आहे, त्यांनी ज्यावेळेस सर्वे केला, त्या तेल अवीवमध्ये, एकट्या तेल अवीवमध्ये 25% लोक ट्रान्सजेंडर आहेत. 25% सर्वे. तुम्ही गुगलमध्ये जाऊन चेक करा, मी दुपारी चेक करत होतो. त्याला सदोम म्हटलेलं आहे. प्रेज लॉर्ड. कळतंय तुम्हाला. ही आज इस्रायलची परिस्थिती आहे. ही धार्मिकपणाचा कळस कधी होतो या असं गोष्टी घडल्या. पण ही सगळी तरुण पिढी आहेत, ह्यांना जुनी रूढी परंपरा या ह्याच्याबद्दल माहीत नाही आहेत. हे बाहेरच्या कल्चरबरोबर एकरूप झालेली लोक आहेत. ह्यांना रॉकस्टार, हे बाकीचे जे म्युझिक वगैरे, ड्रग्स म्हणा, दारू म्हणा, नाईट क्लब म्हणा, मोबाईल, पब, ह्याच्यामध्ये ते गुरफटलेले आहेत सगळे. तर मिसर म्हणजे आता दुसरी गोष्ट की जगामध्ये स्वर्गारोहणाचं दुसरं एक कारणसुद्धा असं आहे की सदोम गोमोराची ज्यावेळेस परिस्थिती देवाने बघितली, तेव्हा देवाने न्याय उतरून आला, बरोबर. आज जगामध्ये 36 देश असे आहेत, अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, या रशिया नाही आहेत, त्याच्यामध्ये 36 देश असे आहेत की ज्यांनी ह्या कल्चरला लग्न करायची परवानगी दिलेली. आता स्वर्गारोहण तर कधी होईल. आज इस्रायल राष्ट्राची ही परिस्थिती आहे. म्हणजे आज जर मी पाहिलं तर मला आज इस्रायल राष्ट्राची ही जी भविष्यवाणी होती, ही 2000 वर्षापूर्वी योहानांनी लिहून ठेवलेली की इस्रायल राष्ट्राचं अशी परिस्थिती असणार आहे, सदोमासारखी आणि मिसरसारखी. मिसरमध्ये काय होतं, धनसंपत्ती होती, समृद्धी होती, टेक्नॉलॉजी होती, शेती भरपूर प्रमाणात होती, आर्मी होतं सर्व. पण त्याच्यामध्ये गर्व, अहंकारमीपणा होता, धार्मिकता त्यांच्यामध्ये होती. ते त्यांच्या देवाला पूजत होते, त्यांच्या देवाला मान सन्मान देत होते. ते म्हणत होते तुमच्या तुझा जो सत्य देव आहे. मोशेला विरोध करत होते का, कारण मोशे सत्य सांगत होता, ते सत्याला विरोध करत होते. आज येशूला विरोध, सर्वात जास्त येशूला विरोध हा इस्रायल राष्ट्रामधून होतो. प्रेज लॉर्ड. आणि हे 2 संदेश ते त्यासाठीच पाठवण्यात, ते पहारेकरी आहेत.
त्यांनी आपलं काम पूर्ण केलेलं आहे, म्हणून त्यांना मारून टाकण्यात येणार आहे. बरोबर आहे. पण कसं नगर असणार आहे त्यावेळेस इस्रायल राष्ट्र? सदोम आणि मिसरसारखं म्हटलेलं आहे, ज्याच्यात त्यांच्या प्रभूला काय सांगितलेलं आहे? वधस्तंभावरती वधस्तंभावर ठेवण्यात आले, त्यांच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील. प्रेते पडून राहतील म्हटलेले. आणि संपूर्ण जग बघलते कशावरून? टी व्हीवरून. पण ह्यान सांगतोय त्यावेळेस टी व्ही 2 संदेष्टे, एक पॉईंट सुद्धा राहून गेला. हे 2 संदेष्टे असणार, हे वेगळे असणार आहे. 11 वचन, 11वा अध्याय, ह्याचं 3रं वचन बघा बरं. माझे 2 साक्षी यास मी अधिकार देईल आणि ते तरट पांघरून 1260 दिवस संदेश सांगतील. तरट पांघरून हा पॉईंट राहिला होता आपला. जुन्या करारात तरट कधी पांघरायचे? तरट नाही, तरट हे पश्चातापाचा संकेत असायचा. शोकात स्वतःला बुडवून घ्यायचे की देवाने आमचं ऐकावं आणि आमच्या विनंतीकडे कान द्यावा. बरोबर. वचन सांगते की ज्यावेळेस ज्यूज लोकांना मारण्याचं हमाननी जिथं ज्यूज सापडतील त्यावेळेस सगळ्यांना मारून टाकायचं. अच्छा नाही, एस्तेरच्या वेळेस सांगितलं. त्यावेळेस हमानने ऑर्डर काढल्यावरती मर्देखाय होता, त्याने काय केलं? तरट पांघरून धूळ डोक्यावरती घेऊन ते राखेत बसला तो आणि पश्चाताप कर, देवा आम्ही काय करायचं, आता काय करायचं? उपास करा म्हटला तो. आणि रूथला एस्तेरला पण म्हटलं तू पण उपास कर. आणि एस्तेर म्हटली मी राजासमोर मग जाणार 3 दिवसानंतर. 3 दिवस उपास करा म्हटले की हा जो ऑर्डर आहे, ही फरमान आहे, हे फरमान बदलणं. कारण मेदी पारसीचं एकदा फरमान दिलेलं बदलत नसायचं. मग ते फरमान कसं बदललं? तो म्हटलं ठीक आहे, हमानने मारलं तर मारू दे, पण तुम्ही त्याच्या विरुद्ध लढा आणि त्यांना मारा. म्हणजे ते फरमान बदलणं, त्या फरमानाविरुद्ध त्याने लढायची परमिशन त्यांना दिली. कळतं आहे का तुम्हाला? म्हणजे हे 2 संदेष्टे सूटबूट घालून येणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. बरं, सूट बूट झब्बे बिब्बे घालून येणार नाही, तर तरट पांघरून येणार आहे म्हटलेलं आहे. तर नक्कीच हे 2 जगामध्ये वेगळे असणार आहे. जग त्यांना पाहणार आहेत. बरोबर. काही लोक मूर्ख पण म्हणतील त्याला, काही लोक चेष्टा करतील, काही लोक त्यांच्या विरुद्ध कदाचित फॅशन पण येईल तशी, माहीत नाही काय होईल ते. बरोबर आहे. म्हणजे हे तरट पांघरून काय दाखवते? का? कारण ते इस्रायल राष्ट्रासाठी मोस्टली येणार की इस्रायल राष्ट्राला तरट पांघण्याचा संदेश माहिती आहे, त्यांना माहिती आहे ते तरट पांघरणं म्हणजे काय ते. कारण योहान काय करत होता? योहान संदेष्टा जो होता हा काय करत होता? उंटाची वस्त्र घालून. बरोबर आहे. तो पण येशूचा मार्ग नीट करत होता. आणि हे 2 संदेष्ट काय करत आहे? हे पण येशूचा मार्ग नीट करणार आहे. कारण अँटिक्राइस्ट नंतर येशू येणारच आहे दुसऱ्या आगमनावेळेस. जणू काय ते सुद्धा काय करतात? ते येशूचा मार्ग नीटच करतात ते. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तरट पांघरणं म्हणजे ते पण पश्चातापाचा संदेश. जगाने आता पश्चाताप करावा, कारण मंडळी स्वर्गारोहण होऊन निघून गेलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आता तुमचं धार्मिकता दभंगपणा सोडून द्या आणि तुम्ही काय करा? लीन नम्र व्हा आणि परमेश्वराकडं वळा. जसं नोहाच्या काळात होतं, जसं सदोम गोमोरमध्ये होतं, आज तीच परिस्थिती जगामध्ये आहे. रस्त्यावर त्यांची प्रेतं पडून राहतील आणि लोक लाईव्ह बघतील. यशायाचा 1 अध्याय. तुमच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका. गमोराच्या लोकांनो, आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडे कान द्या. हे सदोम आणि गमोराबद्दल नाही लिहित, यशाया इस्रायल राष्ट्राला म्हणतोय. प्रेज द लॉर्ड. 13 ते हे वचन नवीन आत्ता जे मंदिर बांधणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा फिट आहे. 13 ते 15 वचन. निरर्थक अर्पणे आणखी आणू नका. निरर्थक अर्पण आणू नका माझ्यासाठी, तो म्हणतो. धूपाचं मला वीट आहे. मला धूप पण गरज नाही आहे. चंद्रदर्शन. चंद्रदर्शन. ओके. शब्बात व मेळ भरविणे मला खपत नाही. बरोबर. ही रूढी परंपरा आहे, तो म्हणतो. हे सगळं तुम्हाला ख्रिस्ताकडे नेणार आहे. हे का लावून देण्यात आलं होतं तुम्हाला नियमशास्त्र? एकदा नियमशास्त्र का लावून देण्यात आलं त्याच्याबद्दल आपण शिकून घेऊया की नियमशास्त्र का लावून देण्यात आलं. आणि नियमशास्त्र नव्हतं ते त्यावेळेस काय घडत होतं
नियमशास्त्र आलं काय घडत होतं आणि ख्रिस्त आला मग नियमशास्त्र कसं बदललं गेलं हे पण शिकूया आपण. ओके हां तो हां सणांचा मेळा हाही अधर्मच होय. सणाचे मेळे जे आहे ना हे पण अधर्मच आहे, कारण तुम्ही योग्य प्रकारे ते करत नाही आहे. तुम्हाला लावून दिलेली जी गोष्ट आहेत ना, तुम्ही सदोम आणि गमोरासारखे झालेले आहात, बरोबर. तुम्ही त्याच्यामध्ये अनिती शोधताय, तुम्ही धर्मांध झालेले आहात आणि योग्य प्रकारे तुम्ही आपलं आचरण करत नाही आहे. कारण मी का लावून दिलेले हे नियमशास्त्र का लावून दिलेले आहेत की नियमशास्त्राचे म्हणजे फक्त फक्त ते मेळे भरवायचे नाही आहे, ते सण पाळायचे नाही आहेत, तर अंतःकरण बदलणं, कळतंय का? अंतःकरण बदलणं हे परमेश्वराला मुख्य होतं. हां पुढं माझा जीव तुमची चंद्रदर्शनी व सण याचा द्वेष करीतो, त्याचा मला भार झाला आहे, तो सोसून मी थकलो आहे. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकतो. तुम्ही हात पसरता पण मी डोळे झाकतो. मी तुमच्या हाताकडे बघत नाही. तुम्ही प्रार्थना करता पण मी डोळे झाकतो. का? कारण तुम्ही योग्य प्रतिसाद देत नाही माझ्या सेवकाच्या वाणीला, बरोबर. कारण तुम्ही माझ्या पण नियम पाळताय आणि तिथं डोंगरावरती पण मूर्ती उभ्या केल्यात. मी आज ह्याचं वाचत होतो, हिचक्याचं वाचत असताना मला एक गोष्ट समजली की मोशेने जो सर्प बनवला होता, पुढं काय झालं त्या सर्पाचं माहिती आहे? त्या सर्पाची पुढं मूर्तीपूजा केली त्यांनी. हे माहीत नव्हतं. 2 राजामध्ये दिलेले आहेत ते हिचक्याच्या ह्याच्याबद्दल. तुम्ही घरी गेल्यानंतर वाचा की लोकांनी त्याच्या पुढं धूप जाळून त्याला देव बनवलं होतं आणि मग हिचक्याने काय केलं, ते जाळून टाकलं आणि मग त्याची भुगा केलं आणि ते नदीत सोडलं. हिचक्याला करावं लागलं ते. पण हिचक्या कधी आला माहिती आहे का? जवळजवळ मोशेपासून एक 350 वर्षांनी आला तो हिचक्याचा. तोपर्यंत चालू होतो तो. कसं आहे तुम्हाला? ते परमेश्वर मी डोळे झाकणार आहे का? कारण तुम्ही पण बाकीच्या पण गोष्टी केलेल्या आहेत, करताय. तुम्ही धूपाला तुम्ही धूप दुसऱ्या देवाला पण धूप दाखवताय. ओके हां. तुम्ही किती विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. आज इस्रायल राष्ट्राची हीच परिस्थिती आहे. आज इस्रायल राष्ट्र येशूचा तारणारा म्हणून स्वीकार करत नाही आहे. आज ते त्यांचा ओढा मंदिराकडे आहे. हे सांगतोय तो, तुमच्यातलं दुष्टपणा दूर करा. हां दुष्टपणा करण्याचे सोडून द्या, चांगले करण्यास शिका. चांगले करण्यास शिका. नीतीच्या मागे लागा. जुलम्याला ताळ्यावर आणा. अनाथांचा न्याय करा. कैवार घ्या. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो ॲक्च्युली माझे नियमशास्त्र किंवा मेळे मी ह्यासाठी भरवतोय की तुम्ही अशा प्रकारे तुमचं अंतःकरण व्हावं. प्रेज द लॉर्ड. मेन उद्देश नियमशास्त्राचा तोच आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो येशू ख्रिस्ताने तेच सांगितलेलं आहे की तुझा देव परमेश्वर ह्याशिवाय दुसरा देव नसावा. आणि दुसरी आज्ञा कशी? जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. संपलं. तो नियमशास्त्र सगळं ह्याच्यातच संपलेलं आहे. खरंच काय करायची गरज नाही. पण प्रीती एवढं बहुमोल देवाकडून असलेलं गिफ्ट आहे ना. प्रीती अहंकार बघत नाही, प्रीती क्षमा करते, प्रीती लाजवत नाही, प्रीती सहनशील असते, प्रीती प्रत्येक गोष्टीत आनंद मानते, प्रीती समोरच्याने विरोध बोलला तरी त्याला क्षमा करते. म्हणून ती दैवी प्रीती ज्याला म्हणतो, ज्याला आगाप्य लव, की देवाने जगावरती प्रीती केली, पण देवाने अपेक्षा नाही केली की जगाने माझ्यावरती प्रीती करावी. तर मी तुम्हाला निवडलं आहे. तुम्ही निवडाल का नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण मी ऑलरेडी निवडलं आहे. पण देवाची निवड कशी होती? पापी होती, दुष्ट होती, जार कर्म होती, व्यभिचार होतं, ज्याला म्हणतो भ्रष्टता होती, सगळंच मानवत होतं ना. आम्ही तर हेच होतो. बराब्बाची जागाच येशूने घेतली ना. आपण बराब्बाच असून सुद्धा येशू मरण पावला. तो असं नाही म्हटलं की बराब्बा सुधारल्यावर मी मरल, कारण बराब्बा कधी सुधारणारच नाही. हे देवाला माहिती आहे, म्हणून देवाने पाठवलं की जा बाबा तू घे क्रूस काम.
बरोबर कधी सुधारणार नाही, नाही ना 2000 साली आणि ना 2025-26 साली पण. प्रेज द लॉर्ड. किती अद्भुत आहे, बरोबर आहे. आणि ख्रिस्तापर्यंत आम्ही पोचणं अशक्य आहे, पण ख्रिस्ताच्या पावलावरती तो धागा उतरवण्यासाठी आम्ही तो धागा उतरावा. आम्ही गर्व, अहंकार, मीपणा, या पद, हुद्दा, अधिकार, यासाठी ख्रिस्ताने एक उदाहरण देऊन गेला की तो धागा खुंटीला अडकवा तुम्ही, आणि सेवक म्हणून तुम्ही आहात पृथ्वीवरती. मी तुम्हाला सेवा कर, किती मोठी मनिष्ठ असले तरी मी सेवक आहात. त्यात पण तेच चालवत होतं इस्रायल राष्ट्राला सदोम गोमोर म्हटलेले यशाने सुद्धा. ओके. आता रेव्होल्युशनाचा 11वा अध्याय 9 वचन. म्हणजे त्याचं सांगण्याचा उद्देश कसा आहे यशाचा? परमेश्वर म्हणतो हे मंदिर बांधताना हे व्यर्थ आहे. जर तुमच्या अंतःकरणात बदल होत नाही आहे तर मंदिर व्यर्थ आहे. कळत आहे तुम्हाला? ओके. तसंच आहे की मंदिर बांधणं व्यर्थ आहे जर ख्रिस्त ऑलरेडी आलेला आहे, कोकरा ऑलरेडी आलेला आहे, आणि नियमशास्त्र पाळायची गरज नाही. नियमशास्त्र हे देहाच्या कर्माने पाळायचं, बरोबर. जर सण पाळायचं, यरूशलेममध्ये जायचं, कोकरा वाजायचा, कोकरा वाजवल्यानंतर ते स्वतःला शुद्ध पवित्र ठेवायचं, मग त्या भोजनामध्ये सहभागिता व्हायचं, बरोबर. आणि मग त्या भोजनामध्ये सहभागिता होण्यासाठी तुमची सुनता असणं गरजेचं आहे. विदाऊट सुनता तुम्हाला ते करता येणार नाही. तुम्हाला तो जीव धर्म स्वीकारावा लागेल, त्यांच्या रूढी परंपरा, त्याला शुद्धता पवित्रता व्हावी लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ता जर वालांडणाचा सण तुम्हाला जर गुड फ्रायडे पाळायचा असला, गुड फ्रायडे तर पाळत नाही ते म्हणा, वालांडणच पाळतात ते, पण ते ह्याचं ज्याला म्हणतो वालांडणाच्या सणामध्ये पासओव्हर जे पाळतात ना, ते पासओव्हर पाळण्यामध्ये काय करतात ते की तुम्हाला पासओव्हर जगामध्ये कुठं पाळू शकत नाही तुम्ही, तुम्हाला इस्रायलमध्ये जावं लागतं. म्हणजे मंदिर झाल्यानंतर म्हणतोय आम्ही, मंदिर झाल्यानंतर म्हणतोय इस्रायल राष्ट्रामध्ये जावं लागेल, आणि इस्रायल राष्ट्रामध्ये ते बकरा अर्पण द्यावं लागेल तुमच्या कुटुंबासाठी, आणि मग ते रक्त ज्यावेळेस शिंपडलं जाईल परमपवित्र स्थानात त्यावेळेस तुमच्या पापाची क्षमा होईल, असं तो नियम आहे. मग त्यावेळेस आज तर मंदिर नाही आहे, मग रक्त कुठे? मग रक्त नाही आहे, मग रक्त नाही तर पापाची क्षमा कुठे? मग कुठं परमपवित्र स्थान आहे? त्यांना म्हटलं परमपवित्र स्थान कुठे आहे तुमचं, आहे का? त्यांना माहीत नाही काय परमपवित्र स्थानसाठी मंदिर पाहिलं ना, मंदिरच नाही, मग अजून पापाची क्षमा तुमची कशी होती? नाही म्हणे देव दयाशील कृपा. अरे कसं काय देव करा, ऑलरेडी कोकरा आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. ह्या युगाच्या दैवताने धार्मिकतेमुळं आंधळी केलेली आहेत. प्रेज द लॉर्ड. बरोबर. ओके. हां, चलो संपूया आपण. 11वा अध्याय 9 वचन, रेव्होल्युशन. लोक, वंश, निरनिराळ भाषा बोलणारे व राष्ट्रे यातील लोक ती त्यांची प्रेते 3.5 दिवस पाहतील आणि ती कबरीत ठेवू देणार नाही, आणि त्यांच्यावर पृथ्वीवरून राहणारे आनंद उल्हास करतील व एकमेकास भेटी पाठवतील, कारण त्या दोघा संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्यास पीडा दिली होती. प्रेज द लॉर्ड. 3.5 दिवस ते त्या प्रेताला पुरू देणार नाहीत, आणि ते तसेच रस्त्यावरती यरूशलेम नगरीमध्ये मंदिरासमोर पडून राहतील. अख्खं जग त्याला पाहिल, आणि लोक पश्चाताप करण्याऐवजी, येशूकडं वळण्याऐवजी आनंद करतील. इस्रायल राष्ट्र आनंद करेल, बरोबर. खोटा संदेष्टाचा आता काळ सुरू होणार आहे, बरोबर आहे. आणि खोट्या संदेष्टाला ते देवासारखं मानतील, कारण त्याने त्यांना मारलं, बरोबर. ॲक्च्युली परमेश्वराने त्यांना रक्तसाक्षी होऊ दिलं. का होऊ दिलं? कारण आता जो दयेचा काळ हे 2 संदेष्टाला पाठवलेले, ह्या 2 संदेष्टाला पाठवल्यावरती जर ऐकलं नाही, वचन काय सांगताय आपण पाहिलं की तुला मी पहारेकरू म्हणून नेमलेले, तू तुझं काम केलेलं आहे, पण जर त्यांनी ऐकलं नाही तर त्याचे दुष्टतेत मरतील. तर आता अँटिक्राइस्ट येणार आहे, आणि मग अँटिक्राइस्ट सर्व गोष्टीचा ताबा घेणार आहे. पण त्यावेळेस लोकांचे अंतःकरण कसे असतील की ते आनंद करतील, ते मेल्याबद्दल जयघोष करतील, आणि तो एक प्रकारचा सण म्हणून साजरा करते. म्हणजे आजपासून ह्या संदेष्टांचे मेले म्हणून एक सण आपण ठेवूया, कारण वचन सांगते की त्यांच्यामुळं जगाला पीडा आली होती, असं वचन सांगते. पहा तिथं
म्हणजे हे 3.5 वर्ष ते मुखातून बोलणारी जी वाणी असेल ही पीडामक वाणी असेल. जे आपण पाहिलं की तो तारा पाडला, नंतर ते अधोलोक उघडलं, नंतर हे युद्ध, हे त्यांच्या मुखातून असलेले भविष्यवाणी आहे जी पूर्ण परमेश्वर करेल. पण परमेश्वराचा उद्देश जगाला त्रास या कष्टात या मरणामध्ये नाश करण्याचं परमेश्वराचं अंतःकरण नाही आहे. तर तुम्ही वळा सत्याकडं, पश्चाताप करा, कारण हे तरट पांघरून येणार आहे, बरोबर. पण हे पण रक्तसाक्षी होणार आहे. का? कारण 9:27 प्रमाणे मनुष्याला एकदाच मरण आणि मग न्याय ठेवलेले. आणि हे 2 न मरता गेलेले कोण होते? हनोक आणि एलिया. तर ते मरणार आहे म्हणजे नियम ते वचन पूर्ण होणार आहे. प्रेज लॉर्ड, बरोबर. हे न मरता गेले ना, पण हे मरणार आहे म्हणजे ते वचन पूर्ण होणार आहे. आणि मग आता ते पुढं देवाच्या सानिध्यात निघून जाणार आहेत. प्रेज लॉर्ड. आपण पुढच्या वेळेस पुढचं पाहूया. परमेश्वराने आज चालवले आपल्याला, याबद्दल धन्यवाद मागू. त्याच्या नावाला गौरव मानू.